जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांनी धरला पावरीच्या ठेक्यावर ताल। कळवण तालुक्यातील आदिवासी कुलदैवत असलेल्या डोंगरादेव उत्सव साजरा केला जात आहे। या उत्सवात डोंगरादेवाचा पंधरवाडा साजरा करून देवाचा उपवास केला जातो। या उत्सवात कळवण प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांनी हिंगवे गावाला जाऊन भेट दिली। पावरीच्या व खुळखुळ्याच्या काठीवर धरला ताल। यावेळी आदिवासी बांधवांची जीवन कहाणी व आदिवासी परंपरागत सण म्हणजे डोंगरादेव आदिवासी समाज हा उत्सव मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा करतो। माझ्या आयुष्यात पहिल्यांदा डोंगरादेवाचा कार्यक्रम पाहिला व त्यात सहभागी होता आले, त्याचा खूप आनंद झाल्याचे नरवाडे साहेबांनी आवर्जून सांगितले। इतर समाजामध्ये पारंपरिक पद्धती व संस्कृती कमी कमी होत चाललेली दिसते, पण आदिवासी समाजात आणखी पारंपरिक सण किंवा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात। याचा नक्कीच अभिमान वाटतो, असे प्रतिपादन विशाल नरवाडे यांनी केले। यावेळी हिंगवे गावातील आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसत होते। ग्रामस्थांनी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी आदिवासी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष सुदाम भोये व 24 लाईव्ह महाराष्ट्र यांचे प्रतिनिधी पुंजाराम खांडवी यांचे पण ग्रामस्थांनी सत्कार केला। मी आभार मानतो की मला इथं बोलवलं आणि आपल्या उत्सव सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी मला ही संधी मिळाली। मला सुदाम भाऊंचा आणि त्यांचे सहकारी सर्व आले होते 3-4 दिवस अगोदर की असा असा आमचा सण आहे आणि आपण याल का। मी त्यांना म्हटलं मला गुरुवारी आठवण करून द्या, संध्याकाळी मी येईल, पण 7 म्हणता म्हणता 10 वाजले। पण म्हटलं आपण आज आलो येऊ शकणार नाही आणि तुम्हाला सगळ्यांच्या सणात उत्सवात सहभाग होण्याची माझी संधी मी गमवून बसेल म्हणून आज उशिरा का होईना इथं पोहोचलो। सुदाम भाऊंनी मांडलं, पण ते आमचं कर्तव्य आहे। आमचा IAS अधिकारी म्हणून आम्ही कलेक्टर जिल्हाधिकारी बनतो, परंतु पहिली पोस्टिंग मध्ये ज्या विभागाचं मी काम करतो, आदिवासी विकास विभाग, ज्या विभागानं माझं पोटपाणी भरतं, ज्या विभागाचं कर्तव्य जबाबदारी मला दिलेली आहे शासनानं, हे सर्वांचं तुमचं काही काम करणं हे आमचं कर्तव्यच आहे। आणि माझी अशी इच्छा असते की केवळ 4 भिंतीच्या आत ऑफिसमध्ये काम न करता ज्या आदिवासी बंधू भगिनींसाठी काम करण्याची मला संधी मिळाली, त्यांच्या जीवनामध्ये जाऊन मी का त्यांच्या सोबत राहू शकत नाही, त्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे। मागच्या वर्षी जेव्हा मी इथं जॉईनिंग झाली तोपर्यंत हा सण साजरा होऊन गेला होता। यावर्षी मी पहिल्यांदा आलो आणि आमच्या पोस्टिंगमध्ये ही संधी मला पुन्हा कधी मिळेल मलाही माहीत नाही, परंतु खरंच मी याच्या अगोदर 4 वर्ष पोलीस विभागाला SP म्हणून होतो। आता मला IAS मध्ये येऊन 3 वर्ष आले। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या समाजांच्या घटकांसाठी काम करण्याची संधी मिळाली, परंतु मागच्या 1.25 वर्षापासून मी कळवण आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत जे 7 तालुके माझ्याकडे येतात, कळवण, सुरगाणा, देवळा, चांदवड, बागलाण, मालेगाव आणि नांदगाव, तर वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्यापेक्षा या भागात कळवणमध्ये येऊन जो काम करण्याचा आनंद याची काही तुलनाच नाही। म्हणजे सकाळी 9:30-10 वाजता ऑफिसला जाणं असो ते रात्री, आता तुम्ही बघताय ही माझी सरासरी वेळ असते 8 तर मला असं अवस्था। त्यांनी मला अनेक वेळेस आमची भेट 7:30-8 ला होती ऑफिसला, जे कोणी तुमच्यापैकी आलं असेल। सांगायचा अर्थ असा की कळवण एवढं चांगलं ठिकाण आहे की माझा नाशिकला राहायची अवस्था तुम्ही नाशिकला कधीच थांबत नाही, मी नेहमी मुक्कामी कळवणला थांबतो। एवढं चांगलं वातावरण आहे, निसर्ग आहे, डोंगर आहेत, हे सर्व निसर्गरम्य वातावरण असल्यामुळं एवढी स्वच्छ हवा आहे, स्वच्छ पाणी आहे, तर का बरं कळवण सोडून राहावं। तर मला वाटतं की मी 1.25 वर्षापेक्षा पैकी जेवढी पोस्टिंग झाली तर मला मोजून 10-15 दिवस असेल की मी कळवणच्या बाहेर असेल, तर पूर्ण वेळ शनिवार असो रविवार असो कळवणमध्ये राहतो। आणि त्याच्यामुळे नोकरीच्या पलीकडे जाऊन मला सगळ्यामध्ये मिळून मिसळून राहायला, त्यांचं जीवनमान समजून घ्यायला मलाही मदत होते। मला फार आनंद झाला की अनेक वेगवेगळे लोक वेगवेगळ्या समाजामध्ये सर्व त्यांच्या संस्कृती ही विसरत चालली, कमी होत चालली आहे, लोप पावत चालली आहे। म्हणजे आपले आजोबा ते जे ओळखीत होते ते टाइम जो होता आता तो राहिला नाही, पिढ्यानपिढ्या फरक पडून राहिला। परंतु आपल्या सर्व आदिवासी बंधू भगिनींनी ही जी संस्कृती जपून ठेवली आहे, तिचं जतन करून ठेवलेलं आहे आणि आजही तुम्ही ते वेगवेगळ्या स्वरूपात पाळतायत। तर आजचा उत्सव बघून मला मनापासून फार आनंद झालेला आहे आणि त्यासाठी पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना लाख लाख शुभेच्छा।
आणि येणाऱ्या पिढीनेही अशीच परंपरा कायम ठेवावी. आणि आज मी इथे अधिकारी म्हणून आहे, तुमच्या गावात आलो, उत्सव साजरा केला म्हणजे संपलं असं नव्हे. आदिवासी समाजाच्या या डोंगरदेव उत्सवामध्ये आपल्या आदिवासी समाजाचे भाग्यविधाते शब्दप्रयोग मी एकदम मनापासून करतोय. आदिवासी समाजाचे भाग्यविधाते आपल्या तालुक्याचे नव्हे तर जवळजवळ 7 ते 8 तालुक्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून प्रांताधिकारी मी त्यांना कायम संबोधतो आणि प्रत्येकाला त्या गोष्टीची जाणीव आहे. माणसातला देव जर कोणी आहे तर ते आपले विशालजी नरोडे सर. ज्या दिवसापासून त्यांनी कळवण तालुक्यामध्ये कार्यभार हाती घेतला आहे त्या दिवसापासून तर आज तयागत आपल्या आदिवासी समाजाचा जास्तीत जास्त उद्धार कसा होईल, आपल्या आदिवासी समाजाला जास्तीत जास्त सवलती कशा मिळेल, आपल्या आदिवासी समाजामध्ये शैक्षणिक भागामध्ये आपण कसे पुढे जाऊ, क्रीडामध्ये कसे पुढे जाऊ आणि आपली संस्कृती टिकवण्यासाठी कसा प्रयत्न करता येईल याच्यासाठी कायम अग्रेसिव्ह राहणारे, कायमस्वरूपी आपल्या समाजासाठी वेळ देणारे आपले नारोडे साहेब या ठिकाणी आले. खरंच साहेब, आमच्या या सगळ्या समाजाचा आज हा भाग्याचा दिवस आहे. आजपर्यंत कोणताच अधिकारी मला तरी वाटतं की कुठं आलेला नाही आणि तुम्ही या ठिकाणी येऊन नक्कीच आमच्या आदिवासी समाजाला हा मानाचा बिंदू या ठिकाणी निर्माण करून दिलेला आहे. साहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं, गायदरपाडा म्हणून एक गाव आहे साहेब. 10 किलोमीटर पायी पायी ज्या माणसाला AC गाडी आहे आणि 1.5 ते 2 लाख रुपये पगार आहे तो माणूस पायी पायी 10 किलोमीटर गायदरपाड्यासारख्या ठिकाणी आपल्या आदिवासी बांधवांसाठी जातो. 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या दिवशी आणि तिथली परिस्थिती बघितल्यानंतर 26 जानेवारीला तिथे शाळा उभारून आणि आपल्या गोरगरीब चिल्ल्या पिल्ल्यांना अन्न देणारा खरा देवातला माणूस आहे. त्या माणसाने आपल्याला त्या ठिकाणी आपलं मानाचं स्थान त्या ठिकाणी निर्माण करून दिलं आहे. तिथंच न थांबता आता क्रीडा स्पर्धा झाल्या, त्या क्रीडा स्पर्धांमध्ये 5 पॉईंट त्यांनी आपल्या समाजासाठी ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये वर्ग 4 मध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्यांना लागू होता येऊ शकतं, म्हणजे त्याच्यात तो काम करू शकतो. अशा बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत त्या ते आपल्या आदिवासी समाजासाठी मनापासून करत असतात. आजच्या दिवसाला साहेब हीच विनंती आमच्या आदिवासी समाजाकडून असेल, तुम्ही दीर्घायुष्य व्हावं आणि आम्हाला कायमस्वरूपी तुमची साथ या ठिकाणी मिळावी हीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय आदिवासी. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पुंजाराम खांडवी, कळवण.